नमस्कार. आजच्या सेशनमध्ये आपण टी-ई-टी 2024ला जी प्रश्नपत्रिका होती, त्या प्रश्नपत्रिकेमधील इंग्रजीच्या प्रश्नांचे एनालिसिस करत आहोत. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे, चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर गिव्हन एक्सप्रेशन. आपल्याला एक एक्सप्रेशन दिलेलं आहे, त्यासाठी करेक्ट वन वर्ड आपल्याला शोधायचं आहे. ॲन ओल्ड अनमॅरिड विमेन असं म्हटलेलं आहे. ॲन ओल्ड, ओल्ड म्हणजे म्हातारी, अनमॅरिड म्हणजे लग्न न झालेली आणि विमेन, विमेन म्हणजे कोण? स्त्री. अशी स्त्री की जिचं लग्न झालेलं नाहीये, परंतु ती वृद्ध अशी स्त्री आहे. त्यासाठी कोणता शब्द आहे? पहिला शब्द आहे बघा विडो. विडो म्हणजे विधवा, म्हणजे अशी व्यक्ती जिचं लग्न झालेलं आहे आणि तिचा पती मरण पावलेला आहे. लग्न झालेलं होतं तेव्हाच तर ती विधवा झाली. सो याचा अर्थ अनमॅरिड वुमनसाठी घेतला जाणार नाही. सो ऑप्शन क्रमांक 1 कॅन्सल होईल. पुढचा आपल्याला ऑप्शन दिलेला आहे बॅचलर. बॅचलर हे अविवाहित पुरुषासाठी वापरलं जातं, स्त्रियांसाठी वापरलं जात नाही आणि त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 देखील आपलं उत्तर होणार नाही. आपलं करेक्ट ऑप्शन होईल ऑप्शन क्रमांक 3, ज्यामध्ये दिलेला आहे स्पिन्स्टर आणि स्पिन्स्टर या शब्दाचा अर्थ होतो अशी वुमन की जी कशी आहे अनमॅरिड आहे, परंतु ती कशी आहे वृद्ध आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. चौथा ऑप्शन त्यांनी आपल्याला दिलेला आहे स्नायपर. स्नायपर आपल्या सर्वांना माहिती असेल, एक भली मोठी बंदूक असते आणि त्यावर फार लांबून एखाद्या व्यक्तीला शूट केलं जातं, त्याला आपण स्नायपर असं म्हणत असतो. सो ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न. चूज द ऑल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ गिव्हन वर्ड. बेस्ट एक्सप्रेसेस म्हणजे काय? आपल्याला करेक्ट सिनॉनिम समान अर्थाचा शब्द शोधायचा आहे. कोणता शब्द दिलेला आहे आपल्याला? फ्रॅग्रन्स हा शब्द दिलेला आहे. फ्रॅग्रन्स या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो? सुगंध होत असतो. फ्रॅग्रन्स या शब्दाचा अर्थ काय होतो? सुगंध. आणि यासाठी अनेक शब्द आहेत. त्यापैकी आपल्याला कोणकोणती ऑप्शन्स दिलेली आहे? पहिलं ऑप्शन आहे बघा ॲरोमा. ॲरोमा या शब्दाचाही अर्थ काय होतो मित्रांनो? सुगंध होतो आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचं ऑप्शन दिलेलं आहे फ्लेवर. फ्लेवर म्हणजे काय? चव. एखादी वस्तू आपण ज्यावेळेस परचेस करतो त्यावेळेस आपण म्हणतो यामध्ये मँगो फ्लेवर आहे का? यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स आहेत का? फ्लेवर्स म्हणजे काय? चव. आणि म्हणून त्यासाठी सुगंध हा शब्द घेता येणार नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी चुकीचं उत्तर होईल. त्यानंतर आहे ॲक्रिड. ॲक्रिड म्हणजे काय? जे कडवट असेल, कडू असेल ते, म्हणून ऑप्शन 3 ही उत्तर होणार नाही. आणि स्टिंक. स्टिंक हा विरुद्ध अर्थाचा शब्द होईल, ज्याला आपण काय म्हणतो? दुर्गंध असं म्हणतो आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होणार नाही. या प्रश्नासाठी करेक्ट उत्तर होईल ॲरोमा आणि ॲरोमा ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट उत्तर आहे. हा आपला एक कोर्स आहे टी-ई-टी 2025 साठी इंग्रजी विषयासाठी आहे आणि या कोर्सची फीज मात्र 599 आहे. हा आपल्या एस-के एज्युकेशन या ॲपवर उपलब्ध आहे, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे चूज द मिसस्पेल्ड वर्ड. चुकीचं स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहिला शब्द आहे डेफिशियंट. डेफिशियंट म्हणजे काय? कमतरता. जी डेफिशियन्सी असते त्याचाच नाऊन काय होतो? डेफिशियंट होतो. DEFICIENT हे स्पेलिंग बरोबर आहे, त्यामुळे हे आपलं उत्तर होणार नाही. पुढचा शब्द दिलेला आहे मॅग्निफिसंट. मॅग्निफिसंट म्हणजे खूप छान. सो बघा मॅग्नी MAGNI आणि FIC मॅग्निफिसंट असणार आहे. हा जो आय या ठिकाणी दिलेला आहे, एक्स्ट्रा आय जो दिलेला आहे तो चुकीचा आहे. म्हणजे हे चुकीचं स्पेलिंग आहे आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा शब्द दिलेला आहे एफिशियंट. एफिशियंटमध्ये EFFICIENT म्हणजे कार्यक्षम. हे स्पेलिंग कसं आहे मित्रांनो? बरोबर आहे, परंतु आपल्याला मिसस्पेल्ड विचारल्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होणार नाही. रेटिसेंट. रेटिसेंट RATICENT रेटिसेंट हे देखील स्पेलिंग बरोबर आहे. रेटिसेंट या शब्दाचा अर्थ होतो कमी बोलणारा व्यक्ती, ज्याला आपण मितभाषी असं म्हणत असतो आणि म्हणून हे स्पेलिंग बरोबर असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट उत्तर होईल, कारण मॅग्निफिसंट या शब्दाचं स्पेलिंग चुकीचं आहे. त्यामध्ये सी नंतर जो घेतलेला आय आहे तो चुकीचा आहे. पुढचा प्रश्न बघा. चूज द वर्ड अपोजिट मीनिंग टू द गिव्हन वर्ड. आता आपल्याला अपोजिट वर्ड विचारलेला आहे, अँटोनिम विचारलेला आहे. सो कोणता शब्द दिलेला आहे? तर आपल्याला दिलेला आहे व्हल्नरेबल. व्हल्नरेबल म्हणजे काय? जे वंचित असतात किंवा ज्यांच्यापर्यंत काही सुखसोयी पोहोचत नाही, अशांना आपण काय म्हणतो? व्हल्नरेबल असं म्हणत असतो. सो या ठिकाणी बघा व्हल्नरेबल म्हणजे आपण वीक हे सुद्धा घेऊ शकतो, कारण एकदा आपल्याला TCSने सुद्धा व्हल्नरेबलसाठी विचारलेला होता सिनॉनिम. सो सिनॉनिम आपल्याला काय घेता येईल? वीक म्हणून घेता येईल.
मग बघा आपल्याला विचारलेलं आहे आता अपोजिट. अपोजिट म्हणजे काय? विरुद्ध अर्थाचा शब्द. सो एकीकडे व्हल्नरेबल आहे, वंचित आहे, वीक आहे. तर त्याचा अपोजिट अर्थाचा शब्द काय होईल? सिक्युअर, की जे काय आहे? सुरक्षित आहे. दुसरं ऑप्शन जर आपण पाहिलं तर सेन्सिटिव्ह. सेन्सिटिव्ह हे आपल्या या ठिकाणी काय होऊ शकतं? एक सिनॉनिम होऊ शकतं, परंतु अँटोनिम किंवा अपोजिट होऊ शकत नाही. आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होणार नाही. लायबल म्हणजे एखादा व्यक्ती लायबल आहे म्हणजे त्यासाठी तो व्यक्ती एबल आहे असं आपण म्हणत असतो. सो व्हल्नरेबलसाठी लायबल हा शब्द अपोजिट होणार नाही आणि वीक तर सिनॉनिम आहे म्हणजे अपोजिट होणार नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 शिल्लक राहिलं. हेच आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट पॉझिटिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्स. पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन म्हणजे आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स दिलेलं असेल त्याला आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. बघा इथे काय दिलेलं आहे? विमेन लाईक मेन टू फ्लॅटर देम. आता बघा ज्यावेळेस वॉन्ट टू किंवा लाईक टू या प्रकारची फ्रेजेस आपल्या सेंटेन्सेसमध्ये येतात बघा. वुमेन हा तर या ठिकाणी आपला काय आहे मित्रांनो? सब्जेक्ट आहे. त्यानंतर या ठिकाणी लाईक आहे आणि लाईक नंतर आपल्याला काय पाहायला मिळतोय? टू पाहायला मिळतोय. सो ज्या वेळेस लाईक टू असं सेंटेन्स दिलेलं असेल किंवा वॉन्ट टूचं सेंटेन्स असेल तेव्हा आपण लाईक टू बी आणि व्ही3 असं घेत असतो किंवा वॉन्ट टू असेल तर वॉन्ट टू बी प्लस व्ही3 असं आपण घेत असतो. सो या ऑप्शन्समध्ये आपल्याला फक्त बघायचं आहे की लाईक टू बी कुठे आपल्याला पाहायला मिळतंय आणि फ्लॅटरचा व्ही3 आपल्याला बघायचा आहे. सो इकडे लाईक हा ऑलरेडी व्ही3 घेतलेला आहे म्हणजे हे चुकीचं होईल. कारण लाईक टू या ठिकाणी मेन व्हर्ब म्हणून काम करतोय त्याचा आपल्याला काय बनवावं लागेल? लाईक टू बी बनवावं लागेल. सो इकडे जर आपण पाहिलं तर फक्त लाईक आहे आणि इट आहे, इफ दे आहे म्हणजे इथे लाईक टू बी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. इकडे बघा आपल्याला लाईक टू बी पाहायला मिळतंय परंतु इकडे लाईक आणि नॉट पाहायला मिळतंय. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 4 कॅन्सल झाली. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. सो या पद्धतीने गेले तर आपल्याला आपलं करेक्ट आन्सर जे आहे ते अगदी व्यवस्थितरित्या आणि लवकर आपल्याला जे आहे आपल्याला आन्सर मिळत आहे. ही सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस नावाचं जे चॅप्टर आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व मी सांगितलेलं आहे. पुढे बघा. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे. बघा पहिला शब्द आहे ॲलिनेट. सर्व शब्द जे आहेत ते आहे ॲलिनेट. ॲलिनेट म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला आपल्यापासून दूर करणे किंवा लांब करणे किंवा आपण एखाद्या व्यक्तीपासून दूर जाणे, लांब जाणे त्याला आपण ॲलिनेट असं म्हणत असतो. सो या ठिकाणी डबल एन घेतलेला आहे की जो चुकीचा आहे. इकडे सिंगल एन आहे परंतु इकडे डबल एल जो आहे तो चुकीचा आहे म्हणून हे या ठिकाणी चुकीचं होईल. बघा ALINATE हे आपलं करेक्ट स्पेलिंग होईल. हे सुद्धा आपलं करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी होणार नाही. सो ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न. आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ सेंटेन्स इज अन एरर. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे ते आपल्याला पाहायचं आहे. फॉर हेवन्स सेक डू मी अ फेवर अँड डू नॉट आस्क मी वाय एम आय नॉट कमिंग. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं मित्रांनो सो इथे म्हटलेलं आहे फॉर हेवन्स सेक म्हणजे देवासाठी. डू मी अ फेवर माझ्यावर उपकार कर अँड डू नॉट आस्क मी आणि मला विचारू नकोस व्हाय एम आय नॉट कमिंग की मी का येत नाहीये. सो आता जर आपण पाहिलं तर इथे डू नॉट आस्क मी असं म्हटलेलं आहे. सो हा व्हाय जो आहे या व्हाय नंतर हा जो एम घेतलेला आहे हा चुकीचा आहे. आधी आपल्याला हा आय घ्यावा लागेल आणि त्यानंतर हा एम जो आहे तो इकडे घ्यावा लागेल आणि हा जो कमिंग आहे या ठिकाणी आपल्याला हा जो घेतलेला क्वेश्चन मार्क आहे तो देखील आपल्याला घ्यावा लागणार नाही. सो अशा पद्धतीने आपलं जे डी सेंटेन्स आहे हे डी सेंटेन्स चुकीचं आहे. सो डी पार्ट चुकीचा आहे जो ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. आता बघा पुढचा प्रश्न. चूज द ऑल्टरनेटिव्ह विच इज अपोजिट इन मीनिंग टू वर्ड अंडरलाईन इन द गिवन सेंटेन्स. ही विल नेवर टर्न डाऊन युअर रिक्वेस्ट. टर्न डाऊन म्हणजे काय? रिजेक्ट करणे. टर्न डाऊन म्हणजे काय? रिजेक्ट करणे ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याला आपण काय म्हणतो? रिफ्यूज म्हणतो किंवा आपण त्याला रिफ्यूट असं देखील म्हणत असतो. सो ही सर्व शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे. रिफ्यूज आणि रिफ्यूट सारखे आहे फक्त इकडे एस आहे तर इकडे टी आहे. बाकी सर्व सारखं आहे आणि रिजेक्ट सगळ्यांना माहिती आहे. त्यासाठी आपण कोणती फ्रेज वापरतो? टर्न डाऊन ही फ्रेज वापरत असतो. टर्न डाऊन म्हणजे काय? रिजेक्ट. आपल्याला काय विचारलेलं आहे? टर्न डाऊनसाठी अपोजिट म्हणजे एकीकडे रिजेक्ट आहे तर मग रिजेक्टच्या विरुद्धार्थाचा शब्द काय होईल? एक्सेप्ट होईल किंवा परमिशन होईल. सो टर्न अपॉन म्हणता येणार नाही. रिजेक्टर सिनॉनिम होईल. टर्न ओव्हर पण येणार नाही. एक्सेप्ट बघा ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. रिअरेंज द जम्बल्ड पार्ट्स विच आर लेबल्ड PQRS टू फॉर्म ए कम्प्लीट अँड मिनिंगफुल सेंटेन्स.
आपल्याला PQRS म्हणून अशी सेंटेन्सेस दिलेली आहे. त्याचं आपल्याला एक करेक्ट आणि मिनिंगफुल सेंटेन्स जे आहे ते बनवायचं आहे. आता बघा आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे एन ऑडियन्स, त्यानंतर इथे दिलेलं आहे ऑफन. ऑफनने तर आपल्या सेंटेन्सची सुरुवात होत नाही. त्यानंतर ॲक्टेड आउट लगेचच एक व्हर्ब आहे, याने सुद्धा आपल्या सेंटेन्सची सुरुवात होत नाही. इकडे आहे बघा ए ड्रामा आणि इकडे आहे एन ऑडियन्स. जर आपण पाहिलं एन ऑडियन्स ऑफन इन अ थिएटर ॲक्टेड आउट बिफोर ए ड्रामा इज अ टाईप ऑफ स्टोरी. जर आपण पाहिलं तर सेंटेन्स एस जे आहे त्यामध्ये आपल्याला प्रॉपर सब्जेक्ट आणि प्रॉपर व्हर्ब मिळतोय की ए ड्रामा, एक ड्रामा इज अ टाईप ऑफ स्टोरी. तो काय आहे? एक स्टोरीचा प्रकार आहे. ॲक्टेड आउट बिफोर अॅन ऑडियन्स ऑफन इन द थिएटर, अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला क्लिअरली कळतंय की सेंटेन्स एस जे आहे ते आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे. मग सेंटेन्स एस जर आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे तर ते बघा ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. क्यू आणि आर तर आपली सेंटेन्सेस पहिली होणारच नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आणि ऑप्शन क्रमांक 1 तर या ठिकाणी कॅन्सल झालं. आणि ॲन ऑडियन्सने घेऊन सुद्धा आपलं सेंटेन्स स्टार्ट करता येत नाहीये, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 पण कॅन्सल झालं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, चूज द ऑल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाइन इन द गिवन सेंटेन्स. पुन्हा एकदा सिनॉनिमचा प्रश्न आहे की इफ यू लॅक इन मॅग्नानिमिटी. मॅग्नानिमिटी म्हणजे काय? उदारता. एखादा व्यक्ती जो उदार असतो त्याच्यामध्ये कोणता गुण असतो? उदारता हा गुण असतो. एखादा व्यक्ती जनरस असेल तर त्यामध्ये जनरॉसिटी हा गुण असेल. एखादा व्यक्ती मॅग्नानिमस असेल, उदार असेल तर त्यामध्ये मॅग्नानिमिटी, उदारता हा गुण असेल. मग यासाठी सिनॉनिम. प्लॅनिंग म्हणजे काय? योजना, हे आपलं उत्तर होणार नाही. मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापक, हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. जनरॉसिटी बघा, एकीकडे मॅग्नानिमिटी म्हणजे काय? उदारता, उदारता आणि इथे जनरसिटी म्हणजे सुद्धा काय? उदारता. आणि आपल्याला बेस्ट एक्सप्रेसेस वर्ड विचारलेला आहे म्हणजे सिनॉनिम विचारलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर होईल. 4 मध्ये पर्पज म्हणजे उद्देश म्हटलेला आहे, ते आपलं उत्तर होणार नाही. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द करेक्ट कार्डिनल नंबर फॉर द गिवन नंबर 10 मिलियन. आपल्याला माहिती आहे की 10 मिलियनच्या ऐवजी आपण जर 1 मिलियन म्हटलं तर 1 मिलियन म्हणजे किती? 10 लाख. लाखामध्ये किती शून्य असतात? 5. मग 10 लाखामध्ये किती शून्य असतील? तर 10 लाखामध्ये 6 शून्य असतील. हे 10 मिलियन सांगितलेले आहे म्हणजे 100 लाख. म्हणजे आपल्याला किती शून्य घ्यावे लागतील? 7 शून्य घ्यावे लागतील. सो बघा या ठिकाणी 3 आणि 3 6 आणि 1 7 म्हणजे ऑप्शन एकच आपलं करेक्ट आन्सर आहे. हे आपल्याला घेता येणार नाही कारण हे बघा हे 10 मिलियनच्या फार कमी आहे. हे सुद्धा हे जर आपण पाहिलं एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष. सो हे फक्त 1 मिलियन झाले. हे किती आहे? 1 मिलियन आहे. आपल्याला 10 मिलियन विचारलेलं आहे. हे आपलं उत्तर होणार नाही आणि हे तर फार जास्त होत आहे. सो ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. हा तर आपला कॉमन सेन्सचा प्रश्न आहे की जनरली मिलियनमध्ये किती येतात हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. चूज द करेक्ट WH टाईप टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज अन आन्सर. जो अंडरलाईन केलेला पार्ट आहे तो आपल्याला जर आन्सर म्हणून हवा असेल तर त्याचा प्रश्न कशा प्रकारे फॉर्म झाला पाहिजे, त्याचा प्रश्न कशा प्रकारे तयार झाला पाहिजे हे आपल्याला म्हटलेलं आहे. द कॉम्बिनेशन ऑफ हार्ड वर्क अँड डेडिकेशन इज द की टू सक्सेस. सो हा जो आपल्याला विचारलेला आहे की अंडरलाईन पार्ट जो आहे तो विचारलेला आहे. मग जो अंडरलाईन केलेला पार्ट नाहीये त्याला आपल्याला सोबत घ्यायचं आहे आणि हे उत्तर आपल्याला मिळाले पाहिजे. त्यासाठी आपण काय जोडू शकतो? तर हू तर जोडू शकत नाही कारण हू व्यक्तीसाठी वापरले जाते की कोण तो व्यक्ती आहे, परंतु ते काय आहे? कॉम्बिनेशन ऑफ हार्डवर्क अँड डेडिकेशन आहे आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 1 कॅन्सल होईल. विच केव्हा वापरलं जातं? जेव्हा आपल्याकडे 2 पर्याय असतात त्यापैकी एक पर्याय जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला विचारतो की हे आहे की ते आहे तेव्हा. आणि या ठिकाणी प्लेस सुद्धा दिलेला नाहीये म्हणून व्हेअर सुद्धा आपल्याला घेता येणार नाहीये. मग बघा, व्हॉट इज द की टू सक्सेस? सक्सेस होण्याची चावी काय आहे? सक्सेस होण्यासाठी की काय आहे? द कॉम्बिनेशन ऑफ हार्डवर्क अँड डेडिकेशन इज द की टू सक्सेस. सो हा अंडरलाईन केलेला पार्ट आपल्याला व्हॉट इज द की टू सक्सेस असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा अंडरलाईन केलेला पार्ट आपल्याला ॲज अन आन्सर म्हणून मिळतो आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. हा सोपा प्रश्न होता. नेम दी अंडरलाईन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. अंडरलाईन केलेला जो क्लॉज आहे त्याला आपल्याला करेक्ट क्लॉज जो आहे तो शोधायचा आहे. आय हॅव पुट वेअर. या ठिकाणी वेअर असल्यामुळे जर हा ॲडवर्ब क्लॉज असेल तर ऑब्व्हियसली हा कोणता क्लॉजमध्ये जाणार आहे? जो प्लेस दाखवणार. वेअर काय दाखवतो? प्लेस दाखवतो. सो हा जो अंडरलाईन केलेला क्लॉज आहे याची सुरुवात बघा कशाने होत आहे? वेअरने. वेअरने सुरू होणारा क्लॉज हा नाउन क्लॉज पण असतो, ॲडजेक्टिव्ह क्लॉज पण असू शकतो आणि ॲडवर्ब क्लॉज पण असू शकतो. त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये दिलेली आहे.
सो हा जो वेअर आहे, जर ऑप्शन आपण पाहिलं तर सर्वच ठिकाणी ॲडव्हर्ब म्हटलेला आहे. म्हणजे आपल्याला ॲडजेक्टिव्ह आणि नाउन क्लॉज तर विचारलेलाच नाहीये. फक्त ॲडव्हर्ब विचारलेला आहे, की ॲडव्हर्ब क्लॉजमध्ये हा कोणता क्लॉज आहे. तिथे वेअर दिसतंय म्हणजे तो प्लेस संबंधी आहे. म्हणून टाईम येणार नाही, कंडिशन येणार नाही, प्लेस बरोबर आहे, पर्पज येणार नाही. सो ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. द फर्स्ट ब्लँक ऑफ COVID-19 इज कोल्ड. COVID-19चं पहिलं काहीतरी जे आहे ते काय आहे? सर्दी आहे. मग बघा साईन म्हणजे काय? चिन्ह. साईन म्हणजे काय? जे काही चिन्हे असतील ते. सिम्प्टम्स म्हणजे काय? तर सिम्प्टम्स म्हणजे जी लक्षणं असतात ती. त्यानंतर फीचर्स म्हणजे काय? सगळ्यांना माहिती आहे. फीचर म्हणजे जी वैशिष्ट्ये आहे ती. वैशिष्ट्य असतील आणि एव्हिडन्सेस म्हणजे काय? जे पुरावे असतील ते. मग आपण जर पाहिलं तर बघा 1, 3 आणि 4 या चारही 3 ऑप्शन्समध्ये बघा सायन्स एस शेवटी आहे, फीचर्स एस शेवटी आहे, एव्हिडन्सेस शेवटी आहे. म्हणजे हे कसे आहेत? प्लुरल आहेत आणि केवळ एक दिसतं आपल्याला सिम्प्टम जे काय आहे? सिम्प्टम काय आहे? एक सिंग्युलर नाउन आहे. लक्षण ज्याला आपण म्हणतो. कुठल्याही आजाराचं एक लक्षण असतं. मग COVID-19 काय आहे? COVID-19 एक आजार आहे. त्याचं पहिलं चिन्ह, त्याचं पहिलं लक्षण, त्याची पहिलं वैशिष्ट्ये, त्याचं पहिलं पुरावे म्हणता येणार नाही. बघा, पहिलं म्हणजे एक असेल, मग सायन्स घेता येणार नाही, फीचर्स घेता येणार नाही, एव्हिडन्सेस घेता येणार नाही. सिम्प्टम हे सिंग्युलर आहे म्हणून फर्स्ट सोबत हे बरोबर आहे. मग आता बघा या ठिकाणी COVID-19 आजार आहे. आजाराची चिन्हे नसतात, आजाराचं लक्षण असतं. आजाराची वैशिष्ट्ये नसतात, आजाराचे पुरावे नसतात. सो ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. अर्थानुसार गेलो तरी आपल्याला उत्तर मिळतंय. ग्रामरनुसार गेलो, ग्रामॅटिकल जे नियम आहेत त्यांच्यानुसार जरी गेलो तरी आपल्याला आपलं उत्तर मिळतंय. पुढे बघा. आयडेंटिफाय द मूड दॅट अंडरलाईन मॉडल ऑक्झिलरी शोज इन द गिवन सेंटेन्स. अश्विनी कॅन स्पीक सेव्हरल लँग्वेजेस. या ठिकाणी हा जो कॅन शब्द आहे, हा कॅन शब्द नेमका काय दाखवतोय? तर अश्विनी कॅन स्पीक सेव्हरल लँग्वेजेस म्हणजे अश्विनी अनेक भाषा बोलू शकते, वेगवेगळ्या विविध भाषा बोलू शकते. ही काय आहे? तिची एक ॲबिलिटी आहे, तिच्यामध्ये असलेली एक कौशल्य आहे. सो परमिशनसाठी हे सेंटेन्स घेतलं जाईल का? कंपल्शन म्हणून इथे जर मस्ट असतं तर कंपल्शन असतं. ॲबिलिटी आणि सर्टन्टी आहे. सो ॲबिलिटी बरोबर होईल. सर्टन्टी म्हणजे निश्चितता हे या ठिकाणी घेता येणार नाही. सो ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर होईल, ज्याला आपण ॲबिलिटी असं म्हणतोय. पुढे बघा आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे. त्या पॅसेजला रीड करायचं आहे आणि त्यावर दिलेल्या 5 प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहे. मग बघा आपल्या पॅसेजमध्ये म्हटलेलं आहे, की जॉन हॅड नेव्हर थॉट मच अबाउट द ओरिजिन, वेल्थ ऑर इनइक्वालिटीज इन लाईफ. म्हणजे जॉन हॅड नेव्हर थॉट, जॉनने कधीच विचार केलेला नव्हता, मच अबाउट द ओरिजिन ऑफ वेल्थ, की वेल्थचं ओरिजिन काय आहे, इनइक्वालिटीज असमानतेचं ओरिजिन काय आहे, याबद्दल त्याने जीवनामध्ये कधीच विचार केला नव्हता. इट वॉज हिज फर्म बिलीफ, हा त्याचा दृढ विश्वास होता, दॅट इफ दिस वर्ल्ड वॉज नॉट गुड, जर हे जग चांगलं नसेल तर नेक्स्ट वुड बी गुड, तर पुढील येणारं जनरेशन किंवा जग जे असेल ते चांगलं असेल. अँड दिस फेथ, आणि हा जो विश्वास आहे, सस्टेन हिम, आणि हाच विश्वास त्याचा काय राहिला? कायम राहिला. ही वॉज नॉट लाईक सम अदर्स, की तो इतर व्यक्तींप्रमाणे नव्हता, की ज्यांना तो ओळखतो त्या व्यक्तींप्रमाणे तो नव्हता. हु वुड सेल देअर सोल टू द डेव्हिल, की ते त्यांचा आत्मा डेव्हिलला विकतील. टू सेल आवर सोल टू डेव्हिल म्हणजे काय? की आपल्याकडे जे काही आहे ते आपण इतरांना देतो, त्यामध्ये आपला स्वार्थ लपलेला असो. आपल्याकडे असलेलं धन, आपल्याकडे असलेली संपत्ती, आपल्याकडे असलेले जे काही असेल ते आपण इतरांना देतो. का? कारण त्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी हवं असतं, काहीतरी सुख हवं असतं. त्याला आपण म्हणतो टू सेल आवर सोल टू डेव्हिल, आणि हा व्यक्ती त्या प्रकारचा नाहीये. ही ऑलवेज थॉट ऑफ गॉड बिफोर डुईंग एनिथिंग. तो कोणतेही काम करण्याच्या आधी परमेश्वराचा विचार करतो, ईश्वराचा विचार करतो. ही लिव्ह द लाईफ ऑफ अन ऑनेस्ट मॅन, की तो नेहमी कशी लाईफ जगतो किंवा तो कशी लाईफ जगला, तो एक प्रामाणिक मनुष्याची लाईफ जगला. ही हॅड नॉट मॅरिड, त्याने लग्न केलं नव्हतं, बट डिड नॉट डिझायर अनदर मॅन्स वाईफ, परंतु दुसऱ्याच्या पत्नीकडे देखील त्याची डिझायर नव्हती, कोणत्याही प्रकारची इच्छा आकांक्षा नव्हत्या. ही बिलीव्ह दॅट वुमेन विकन मेन, त्याचा असा विश्वास होता की स्त्रिया, महिला कमजोर करतात माणसांना. मेन ॲज वॉज डिस्क्राईब, की जे डिस्क्राईब कुठे केलं होतं? इन द स्टोरी ऑफ सॅमसन अँड डेलिला, की सॅमसन आणि डेलिलाची जी स्टोरी आहे त्या स्टोरीमध्ये असं दाखवलं गेलेलं आहे की वुमेन जे आहे ते मेनला विकन करतात, कमजोर करतात. विकन करणं म्हणजे कमजोर करणे, असा त्याचा विश्वास होता. हे जे त्याने सॅमसन अँड डेलिलाची जी स्टोरी आहे त्याच्यामध्ये ऐकलेलं होतं, पाहिलेलं होतं, रीड केलेलं होतं.
तर असा आपला हा छोटासा पॅसेज आहे. त्यामध्ये आपल्याला विचारलेला आहे, टू सेल वन्स सोल टू द डेव्हिल मीन्स आताच मी तुम्हाला सांगितलं, की या इडियमचा अर्थ काय होतो, की आपल्याकडे जे काही आहे ते आपण इतरांना देतो. त्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी हवं असतं. सो सप्रेसिंग वन्स कन्सायन्स एखाद्या व्यक्तीचं जो स्वविवेक आहे त्याला सप्रेस करणे असा अर्थ होणार नाही. गिव्हिंग अप गुडनेस इन एक्सचेंज फॉर एव्हिल, की गिव्हिंग अप म्हणजे सोडून देणे. सोडून देण्याचा तर काही विषयच नाहीये. गिव्हिंग अप वन्स ऑनेस्टी फॉर द सेक ऑफ मॉनेटरी बेनिफिट्स. गिव्हिंग अप म्हणजे सोडून देणे. वन्स ऑनेस्टी, आता या ऑनेस्टीच्या ऐवजी आपण दुसरे घेऊ शकतो. रिचनेस घेऊ शकतो, संपत्ती घेऊ शकतो, ऑनेस्टी घेऊ शकतो, इंटिग्रिटी हा शब्द घेऊ शकतो. फॉर द सेक ऑफ मॉनेटरी बेनिफिट्स. सो मॉनेटरी बेनिफिट्ससाठी आपण आपली इंटिग्रिटी, आपली ऑनेस्टी जी आहे तिला काय करतो, सोडून देतो. त्यालाच आपण म्हणतो टू सेल वन्स, टू सेल आवर सोल टू डेव्हिल. सो ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. टू सेल वन सेल्फ टू अर्न लाईव्हलीहूड हे पण आपलं उत्तर होणार नाही. सो ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा, जॉन थॉट दॅट वुमेन विकन मेन बिकॉज, की जॉनने असा विचार केला होता की महिला किंवा स्त्रिया ज्या आहेत त्या पुरुषांना कमजोर बनवतात. असा विचार त्याचा कशामुळे झाला होता. ही थॉट दॅट वुमन वर एव्हिल, की त्याचा असा विचार होता की वुमेन जे आहेत ते एव्हिल आहेत, दुष्ट आहेत, असं कधी आपल्याला पॅसेजमध्ये रीड करायला मिळालेलं नाहीये. ही बिलीव्ड दॅट वुमन वॉज ए फॅन्सी डेव्हिल, की त्याचा असा बिलीव्ह होता की वुमन एक फॅन्सी डेव्हिल आहे, असं पण आपल्याला पॅसेजमध्ये कुठेही रीड करायला मिळालं नाही. ही थॉट दॅट वुमन वुड स्पॉइल हिज लाईफ, त्याचा असा विचार होता की वुमन त्याचं करिअर किंवा त्याची लाईफ जी आहे ती स्पॉइल करेल, खराब करेल, असं पण आपण पॅसेजमध्ये रीड केलं नाहीये. ही वॉज कन्व्हिन्स्ड दॅट व्हॉट द स्टोरी ऑफ सॅमसन अँड डेलिला इलस्ट्रेट इज करेक्ट, कारण सॅमसन आणि डेल्लाच्या ज्या स्टोरीमध्ये सांगितलं गेलं होतं की महिला पुरुषांना कमजोर करतात, त्याच्यावर त्याचा विश्वास होता आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, इट वॉज जॉन्स बिलीफ दॅट, जॉनचा असा विश्वास होता की वन कॅन बी हॅपी ओनली बाय रिमेनिंग बॅचलर. असं कुठेही आपल्याला पाहायला मिळालं नाहीये की एखादा व्यक्ती तेव्हाच आनंदी राहू शकतो जेव्हा तो बॅचलर असेल, अविवाहित असेल. सो ऑप्शन क्रमांक 1 चुकीचं होईल. द वर्ल्ड इज हॅपी प्लेस, असंही त्याचा विचार कुठे मिळाला नाही. त्याचा असा विचार होता की जर हे जग चांगलं नसेल तर येणारं जे जग असेल, दुसरं जे जग असेल ते चांगलं असेल. सो हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. देअर इज नो अदर वर्ल्ड, असंही त्यांनी कुठे म्हटलेलं नाही. ते तर म्हटले की हे जग जर चांगलं नसेल तर पुढचं येणारं जग जे असेल ते चांगलं असेल. त्यामुळे दुसऱ्या एखाद्या जगावर त्याचा विश्वास नव्हता असं तो म्हणू शकत नाही. वन मस्ट लीड अन ऑनेस्ट लाईफ, त्याचा असा विश्वास होता की प्रत्येक व्यक्तीने काय करायला पाहिजे, प्रामाणिकपणाचं जीवन जे आहे ते जगलं पाहिजे. आणि म्हणून तो त्या लोकांना ती लोक त्याला आवडत नव्हती. कोणत्या प्रकारची लोक आवडत नव्हती, जी त्यांचा सोल डेव्हिलला काय करायची, सेल करायची. त्याच्यातनं आपल्याला हा अर्थ जो आहे तो घेता येतोय. बाय नॉट डिझायरिंग अनदर मॅन्स वाईफ जॉन शोड दॅट. बाय नॉट डिझायरिंग अनदर वाईफ म्हणजे काय, की बाय नॉट डिझायरिंग अनदर वाईफ म्हणजे एखादा दुसरा परका व्यक्ती जो आहे त्याच्या पत्नीकडे पाहिल्यानंतर इच्छा व्यक्त होणे किंवा इच्छा होणे, अशा प्रकारे जॉनची डिझायर नव्हती. सो जॉन शोड दॅट, याच्यातनं जॉनचं काय दिसतंय आपल्याला. सो बघा, ही वॉन्टेड टू गेट मॅरिड, त्याला लग्न करायचं होतं असं अजिबात नाही. ही वॉज अ मॅन ऑफ प्रिन्सिपल्स, तो एक प्रिन्सिपल असणारा, एक सिद्धांत असणारा व्यक्ती होता. सो ऑप्शन 2 बरोबर होईल. ही फेल्ट सॉरी फॉर अदर मेन, हे पण आपलं उत्तर नाही. ही हॅड नो डिझायर फॉर अनदर्स वेल्थ, की इतरांच्या वेल्थची त्याला कोणतीही हे नव्हती, डिझायर नव्हती, इच्छा नव्हती, आकांक्षा. सो ही वॉज अ मॅन ऑफ प्रिन्सिपल, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे काय म्हटलेलं आहे, फ्रॉम द अबोव पॅसेज वी अंडरस्टँड दॅट जॉन वॉज, की अबोव पॅसेज जो दिलेला पॅसेज आहे त्यावरनं आपण काय समजू शकतो की जॉन काय होता. नॉट हायली एज्युकेटेड हे म्हणता येणार नाही. अ डीपली पेसिमिस्टिक, पेसिमिस्टिक म्हणजे काय, निराशावादी, तो निराशावादी तर मुळीच नव्हता. अ मॅन ऑफ सिम्पल फेथ, की त्याची एक सिम्पल फेथ होती, हे ऑप्शन बरोबर आहे. स्कॉलर ऑफ स्क्रिप्चर्स हे सुद्धा आपल्याला म्हणता येणार नाही. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. चला बघा, पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच. आता आपले पॅसेजचे 5 प्रश्न संपली, पुन्हा ग्रामरचे प्रश्न सुरू झाले. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. हा प्रश्न असा आहे की याचं उत्तर सगळ्यांना जमेल. इथे म्हटलेलं आहे हुर्रे. सो हुर्रे या शब्दाचा अर्थ काय होतो, याला आपण कोणत्या पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये घेतो, इंटरजेक्शन मध्ये घेतो. हे नाऊन आहे का कुण्या व्यक्तीचं नाव आहे का नाही, कंजंक्शन 2 सेंटेन्सेसला जोडण्याचं काम करतंय का नाही, इंटरजेक्शन आहे, ॲडव्हर्ब पण नाही. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट द अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म ए मिनिंगफुल वर्ड. आता हा जो शब्द आहे, हा शब्द जर व्यवस्थित तुम्ही लुकअप केला तर तुम्हाला क्लिअरली कळेल की हा शब्द आहे एस्टीम. आणि एस्टीम म्हणजे काय, रेस्पेक्ट. मी तुम्हाला मागेही सांगितलेलं आहे की
रेस्पेक्ट या शब्दासाठी आपण REVERE रेव्हियर आणि एस्टीम ही शब्द सुद्धा वापरू शकतो. आणि हा एस्टीम जो आहे तो एक वर्ब आहे, म्हणून तुम्ही त्याला V3 करण्यासाठी ईडी पण वापरू शकता. सो हा एस्टीम्ड शब्द जो आहे तो या ठिकाणी तयार होत आहे. सो मग बघा, एकतर आपला 1 किंवा 4 किंवा 5 ने सुरू होईल. हा 5 आहे, 3 ने होणार नाही, 8 ने होणार नाही. एकतर हे उत्तर होईल, एकतर हे उत्तर होईल. आता बघा, ई घेतल्यानंतर आपल्याला एस घ्यावा लागेल, म्हणजे 4, 4 नंतर आपल्याला 3 घ्यावा लागेल. सॉरी, ई हा 4 नंबरवर आहे, त्यामुळे हे 1 जे आहे इकडे आपल्याला ई जो आहे तो 4 वर पण मिळतोय, 5 वर पण मिळतोय, 1 वर पण मिळतोय. 1, 4, 5 घेऊया. त्यानंतर एस जो आहे तो या ठिकाणी मिळतोय, म्हणजे इकडे 1 नंतर 3 किंवा 4 नंतर 3 किंवा 5 नंतर 3. मग 1 नंतर 3 कुठे आहे का? इथे आहे. त्यानंतर 4 नंतर 3, 4चा तर विषयच नाहीये. त्यानंतर 5 नंतर 3 आहे का? नाही. इथे 5 नंतर 6 आहे, हे तर होणार नाही, हे पण होणार नाही. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. एस्टीम्ड म्हणजे काय? रेस्पेक्ट, रेव्हियर किंवा ज्याला आपण काय म्हणतो, आदर देणे, मान देणे, सन्मान देणे, ऑनर करणे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. देअर इज अ ब्लँक ऑफ लायन्स रोमिंग इन द मिडल ऑफ द फॉरेस्ट. लायनचा जो ग्रुप असतो त्याला आपण प्राईड असं म्हणत असतो. सो हर्ड कुणाचा असतो? कॅटलचा असतो. फ्लॉक पक्ष्यांचा थवा असतो. बँड जे म्युझिशियन्स असतात त्यांचा बँड असतो. प्राईड जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल. सिंहांचा ग्रुप जो असेल त्याला आपण प्राईड ऑफ लायन्स असं म्हणत असतो. पुढचा प्रश्न आहे, हर्ष हॅज बीन ए सक्सेसफुल लॉयर. काय म्हटलेलं आहे? आयडेंटिफाय दी टेन्स. टेन्सवर विचारलेला प्रश्न आहे. हर्ष जो आहे तो सब्जेक्ट आहे. हॅज नंतर हा बिन जो आहे तो V3 आहे. सब्जेक्ट नंतर हॅज आहे, हॅज नंतर काय आहे? V3 आहे, म्हणजे हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. सो सिंपल होणार नाही, ऑप्शन 1 कॅन्सल. प्रेझेंट परफेक्ट टेन्स बघा, ऑप्शन क्रमांक 2. प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स ING नाही म्हणून कॅन्सल. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघा, या ठिकाणी हॅज नंतर बिन आणि बिन नंतर जर ING फॉर्म असता तर आपण त्याला काय म्हटलं असतं? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सो हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स नाही, हा काय आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. पुढे बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. वर्ड टू वाईज इज सफिशियंट. असं म्हटलं जातं की शहाणाला शब्द जो आहे ते शब्द लगेच कळतात, समजतात. सो क्लिअरली या ठिकाणी दोन्ही ठिकाणी ऑप्शन 1 चे आर्टिकल ए आपण घेऊ शकतो. अ वर्ड टू दी वाईज इज सफिशियंट असं जरी म्हटलं तरी चालतं, परंतु तसं ऑप्शन आपल्याकडे नाहीये. बाकीची ही सगळी ऑप्शन चुकीची आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, आयडेंटिफाय द मिसमॅच्ड पेअर. जी मिसमॅच होत असणारी पेअर असेल ती आपल्याला आयडेंटिफाय करायची आहे. बघा, या ठिकाणी लेपर्ड आहे मॅस्क्युलिन, लेपर्डेस जे आहे ते फेमिनिन बरोबर आहे. लायन मॅस्क्युलिन, लायनेस फेमिनिन बरोबर आहे. फॉक्स मॅस्क्युलिन, विक्सन जे फेमिनिन बरोबर आहे, म्हणजे 1, 2, 3 हे बरोबर आहे. इकडे चिकन आणि कॉक जे घेतलेलं आहे हे चुकीचं आहे. सो ऑप्शन क्रमांक 4 चुकीचा आहे आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 4 मग आपलं करेक्ट आन्सर जे आहे त्या ठिकाणी होईल. जर इकडे आपल्याला कॉक घ्यायचा होता तर आपण हेन आणि कॉक असे फेमिनिन मॅस्क्युलिन जे आहे ते घेत असतो. हे मॅस्क्युलिन जेंडर होईल आणि हे फेमिनिन जेंडर होईल. आणि त्यांचं पिलू जे असणार आहे त्याला आपण काय म्हणतो? चिकन असं म्हणत असतो. ही मिसमॅच होणारी पेअर आहे ऑप्शन क्रमांक 4 ची. पुढे बघा, चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर द गिवन सेंटेन्स. नो अदर आयलँड इन द वर्ल्ड इज ॲज लार्ज ॲज ऑस्ट्रेलिया. सो आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? नो अदरने आपल्या वाक्याची सुरुवात झालेली आहे आणि इथे ॲज आपल्याला पाहायला मिळतंय, म्हणजे ही कोणती डिग्री आहे? पॉझिटिव्ह डिग्री आहे. ही कोणती डिग्री आहे? पॉझिटिव्ह डिग्री आहे. आता या पॉझिटिव्ह डिग्रीला आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये सांगितलेलं आहे कन्व्हर्ट करायला. मग कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये हा जो पॉझिटिव्ह डिग्रीचा लार्ज आहे, हा लार्ज काय होईल मित्रांनो? लार्जर होईल. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये हा काय होईल? लार्जर होईल. असं ऑप्शन शोधा की ज्यामध्ये लार्जर आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या ऑप्शनमध्ये लार्जेस्ट आहे, पहिलं ऑप्शन कॅन्सल करा. दुसऱ्या ऑप्शनमध्ये लार्जर आहे, तिसऱ्या ऑप्शनमध्ये लार्जर आहे आणि चौथ्या ऑप्शनमध्ये आपल्याला ठिकाणी लार्जेस्ट पाहायला मिळतंय. सो हे सुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे. एकतर ऑप्शन क्रमांक 2 किंवा ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. जर इथे नो अदर म्हटलेलं आहे, जर इथे नो अदर म्हटलेलं आहे तर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपण एनी अदरचा वापर करत असतो. मग आपण जर पाहिलं, ऑस्ट्रेलिया इज लार्जर दॅन एनी अदर या ठिकाणी आहे. मोस्ट अदरचा वापर या ठिकाणी होणार नाही, कारण या ठिकाणी जर व्हेरी फ्यूचा वापर केला असता, जर या ठिकाणी व्हेरी फ्यूचा वापर केला असता की व्हेरी फ्यू आयलँड्स इन द वर्ल्ड इज ॲज लार्ज एज ऑस्ट्रेलिया, तर तेव्हा आपण मोस्ट अदरचा वापर केला असता त्याला कंपॅरेटिव्ह करण्यासाठी. याबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या ग्रामर चॅप्टरमध्ये दिलेली आहे. सो ऑप्शन क्रमांक 2 कॅन्सल होईल. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी झालेलं आहे.
पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फॉर द गिवन सेंटेन्स. ही सेज आय गो टू जिम एव्हरी मॉर्निंग. आता या ठिकाणी बघा ही दिलेलं आहे, तर हीच आपल्या सेंटेन्समध्ये राहील, जे चारही ऑप्शनमध्ये अगदी बरोबर आहे. इकडे प्रेझेंट टेन्सचा सेज आहे, म्हणून इकडे पण प्रेझेंट टेन्सचा सेज येईल, इथे सेड येणार नाही. सो एक ऑप्शन 2 क्रमांकाचं जे आहे ते कॅन्सल होईल या ठिकाणी. त्यानंतर आपण दोघांना जॉइन करण्यासाठी दॅटचा वापर करतो. सो बघा या ठिकाणी दॅटचा वापर आहे. जर इकडे आय असेल, फर्स्ट पर्सन असेल, तर हा फर्स्ट पर्सन कशामध्ये कन्वर्ट होतो? सब्जेक्टमध्ये. म्हणजे आपल्याला पुन्हा काय घ्यावा लागेल ही, की जो सर्व ऑप्शन्समध्ये या ठिकाणी आहे. त्यानंतर हा जो गो आहे, हा गो V1 आहे. या V1चं आपण कशामध्ये रूपांतर करतो? V2 मध्ये रूपांतर करतो. या गोचं आपण कशामध्ये रूपांतर करतो? V2 मध्ये. परंतु इकडे जर प्रेझेंट किंवा फ्युचर टेन्सचा व्हर्ब असेल, इकडे या स्पीचमध्ये जर आपल्याला प्रेझेंट किंवा फ्युचरचा टेन्स पाहायला मिळत असेल, तर इकडेचं जे सेंटेन्स असणार आहे त्याच्या व्हर्बमध्ये चेंज होत नाही आणि म्हणून आता इकडे V1 चा V2 होणार नाही. सो V1 चा V2 होणार नाही म्हणजे हा विल पण गायब झाला, हा वेंट पण चुकीचा आहे, वेंट पण चुकीचा आहे. हा गोज जो आहे तो या ठिकाणी बरोबर आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर होईल. आता हा गो जो आहे हा या ठिकाणी आपण घेतला, परंतु ही साठी गोला बदलावा लागेल, इज करा, ES लावावा लागेल, म्हणून गोज टू जिम एव्हरी मॉर्निंग आणि ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स फॉर गिवन सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स म्हणजे काय? साधी वाक्य, केवल वाक्य ज्याला आपण म्हणत असतो. इफ यू आर नॉट अन इंडियन यू कॅन नॉट बी ऍडमिटेड. हे कोणत्या प्रकारचे सेंटेन्स आहे? हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. या कॉम्प्लेक्स सेंटेन्सला आपल्याला सिंपल सेंटेन्समध्ये आणायचं आहे. इकडे जर तुम्ही बट पाहतायत तर हे आपलं सिंपल सेंटेन्स होणार नाही. इकडे पण आपण पाहतोय बट हे सुद्धा आपलं सिंपल सेंटेन्स होणार नाही. ऑप्शन क्रमांक 3 आणि 4 कॅन्सल झाली. ओनली इंडियन्स आर ऍडमिटेड, इंडियन्स अलोन मस्ट बी ऍडमिटेड. आता ही दोन्ही सेंटेन्सेस कशी आहेत? केवल वाक्य आहेत, साधी वाक्य आहेत, सिंपल सेंटेन्स आहेत. या अर्थानुसार आपल्याला घ्यायचं आहे की जर तुम्ही इफ यू आर नॉट इंडियन, की जर तुम्ही इंडियन नसाल, यू कॅन नॉट बी ऍडमिटेड, तर तुम्हाला ऍडमिट केलं जाणार नाही. म्हणजे फक्त इंडियन्स लोकांना प्रवेश दिला जाईल. मग बघा या ठिकाणी ओनली इंडियन्स आर ऍडमिटेड हे ऑप्शन क्रमांक 1 मध्येच पाहायला मिळते. ऑप्शन क्रमांक 2 इंडियन्स अलोन मस्ट बी ऍडमिटेड, मस्टचा संबंध या ठिकाणी येत नाहीये आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 2 कॅन्सल होईल. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. सो अशा पद्धतीने ही सर्व प्रश्न आपल्याला जी विचारली गेली होती त्या सर्व प्रश्नांचं अनालिसिस मी आपल्याला करून दाखवलेलं आहे. सो हा सर्व व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत सर्वांनी बघायचा आहे मित्रांनो. आणि पुन्हा एकदा हा आपला जो ऑनलाईन कोर्स आहे, या ऑनलाईन कोर्सची फीज आहे 599. यामध्ये ग्रामर आणि व्होकॅब्युलरीचे सर्व लेक्चर्स जे आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. हा कोर्स आहे ज्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ॲप डाउनलोड करून हा कोर्स जॉईन करू शकता. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.